भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर शहापूर येथील विठ्ठल रखुमाई देवस्थान जवळील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ शहापूरने 21व्या वर्षात पदार्पण केले आहे। दरवर्षी विविध कार्यक्रम राबवून सांस्कृतिक सामाजिक ऐक्य निर्माण करून संस्कृती टिकवून ठेवण्याचे विविध उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येतात। श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ शहापूर या मंडळातर्फे आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी अध्यक्ष अमित वाघमारे, उपाध्यक्ष दिनेश देवगडे, सचिव रवी दिवटे, सहसचिव अरुण तिरबुडे, विजय मडामे, निखिल कारेमोरे, अजित धोमणे, संदीप भोंदे, विलास शेंडे, शुभम मडामे, रुपेश सोनमने, अरविंद भोंदे, योगेश भुरे, अनिकेत घोल्लर, कोषाध्यक्ष मनोज मते, रामू सेलोकर, रमेश निंबेकर, शुभम मस्के, शंकर ढोरे, प्रकाश हेडाऊ, दीपक कारेमोरे, ताशीर रामटेके, तेजस देवगडे, अरुण शेलोकर, हर्बल गोंधुडे, देवा लांडगे, श्रेयस शेंडे, सल्लागार विजय कारेमोरे, सारंग इंगोले, विनोद खोब्रागडे, भास्कर डोरले, जयदेव कडंबे, प्रदीप कुंभलकर, पद्माकर कोकोडे, नाना लांजेवार, नादिश हेडाऊ, नरेश मारबते, नरेश हलमारे, व्यवस्थापक राधेश्याम सेलोकर, दर्शन भोंदे इत्यादी उपस्थित होते। गणेश उत्सव मंडळाच्या वतीने कोषाध्यक्ष स्वर्गवासी रोशन शंकर कडंबे यांच्या स्मृतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। काय वाटतं, तुम्ही ब्लड डोनेट करत आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकता? ब्लड डोनेट करून खूप छान वाटतं। ब्लड डोनेट करायलाच पाहिजे। ॲक्च्युली माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक गणेश मंडळाने या गणेशोत्सवाचे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवायला पाहिजे, कारण ही आपली सामाजिक हे पण आहे। आपण लोकांच्या काही देण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण हा एक चांगला उपक्रम आहे। प्रत्येकाने ब्लड डोनेट केलं पाहिजे, कारण ब्लड डोनेट केल्यानंतर लगेच फ्रेश ब्लड आपल्या याच्यामध्ये निर्माण होते, त्याच्यामुळं ब्लड डोनेट करणं चांगलंच आहे। अच्छा, काय सांगाल आपण ब्लड डोनेट करत आहे त्याच्याबद्दल? ब्लड डोनेट करायला चांगलं वाटतं आणि अशा माध्यमातून गणपती उत्सव किंवा दुर्गा उत्सव या माध्यमातून ब्लड कॅम्प होतो, त्यात प्रत्येकाने करायला पाहिजे। एक सामाजिक कार्य आपल्या हातून घडते, हे आपल्याला एक मनाला समाधान देणार आहे। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।